नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। सिडकोच्या ज्या वाढलेल्या किमती, सिडकोचे जे असलेले घराचं क्षेत्रफळ, जे त्यांच्या लेटर ऑफ इंटेंटमध्ये जी माहिती आलेली आहे की त्याच्यामध्ये ते घराचं क्षेत्रफळ जे आलेलं आहे म्हणजे 322 चौरस फुटांचं घर हे त्यांनी जाहिरातीमध्ये केलेलं होतं आणि जेव्हा त्यांना लेटर ऑफ इंटेंट आलं त्याच्यामध्ये 290 आलेलं आहे। तर 30 चौरस फुटांचा हा जो डिफरन्स आलेला आहे आणि घरांच्या वाढलेल्या किमती ह्या जे सिडकोचे जे मोर्चे निघालेले, जे आंदोलन झाले मागे, या मागच्या 5 ते 10 दिवसांमध्ये जे भूमिराज टावर बेलापूरमध्ये जे मनसेचे नेते श्री गजानन काळेसर यांच्या नेतृत्वाखाली किंवा सिडकोच्या ज्या वाढलेल्या घराच्या किमती ह्या कमी करा, कारण की हे सर्वसामान्यांना परवडणारी घरे नाही आहेत, असे आंदोलन झाले। खूप लोकांनी जे आपले वनमंत्री आहेत गणेश नाईक सर यांनी सुद्धा सांगितलेले की हे जे सिडकोचे घर आहेत हे खूप वाढलेले आहेत, यांचे जे घराच्या किमती हे कमी करा। पण या सर्वांना उत्तर हे सिडकोने दिलेले आहेत। याची बातमी लोकसत्तामध्ये आलेली आहे, जी घरांच्या बद्दल आणि जे वाढलेल्या किमती ह्या व्यवस्थित आहे असं त्यांचं म्हणणं आहे। ही लोकसत्तामध्ये जी आलेली बातमी आहे हे मी पूर्ण तुम्हाला वाचून दाखवतो। ज्यांनी ही बातमी वाचलेली असेल त्यांनी व्हिडिओ स्किप करून पुढे जाऊ शकता, पण ज्यांनी बातमी वाचलेली नाहीये, ज्यांना ह्या बातमीबद्दल कल्पना नाहीये, ते हा व्हिडिओ पूर्ण बघू शकता। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। दैनिक लोकसत्तामध्ये आलेली ही बातमी आहे, बघा साईडला पण लावलेली आहे। याच्यामध्ये सिडकोनी जे सांगितलेले आहे किंवा किमतीच्या आरोपानंतर सिडकोचा खुलासा, याच्यामध्ये सर्वप्रथम त्यांनी सांगितले आहे की घरांची किंमत आणि क्षेत्रफळातील विसंगती यामुळे टीकेचे धनी ठरलेल्या सिडको प्रशासनाने आता प्राधिकरण उभारत असलेली घरे खासगी विकासकांच्या घरांच्या तुलनेत कोणत्याही बाबतीत कमी नाही असा दावा केला आहे। या गृहनिर्माण योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी 1 BHK घरांचे क्षेत्रफळ 322 चौरस फूट असले तरी या घरांमध्ये 2 बंदिस्त बाल्कनीचे क्षेत्रफळ समाविष्ट आहे असा दावा पुन्हा एकदा सिडको प्रशासनाने केला। या दरम्यान वाशी सारख्या ठिकाणी अल्प उत्पन्न गटांसाठी उभारलेली घरे महाग का, याचे उत्तर मात्र सिडको प्रशासनाला अजूनही ठोसपणे देता आलेले नाही। वाशीमध्ये जे वाढलेले घराची किंमत आहे त्याचं उत्तर सिडको प्रशासनाने दिलेलं नाही आहे, पण जे घराचं जे क्षेत्रफळ आहे बघा, याच्यामध्ये हॉलमध्ये एक बाल्कनी दिलेली आहे आणि बेडरूममध्ये बाल्कनी दिलेली आहे। तर सिडकोचं म्हणणं आहे की बा जे हे आपण याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे, म्हणून हे घराचं जे क्षेत्रफळ आहे हे जे विसंगती आढळून आलेली आहे। सिडकोने नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर घरांची उभारणी केली असून यापैकी बहुसंख्य घरांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे आल्या आहेत। वाशी, कोपरखैरणे, नेरूळ यांसारख्या उपनगरांमध्ये सिडकोने उभारलेली घरे निकृष्ट असल्याच्या तक्रारी वारंवार पुढे आल्या आहेत। राज्य सरकारने धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी वाढीव जटील क्षेत्राची आखणी केली असून यामध्ये सिडकोने उभारलेल्या घरांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे। सिडकोने काही महिन्यापूर्वी जाहीर केलेले 26,000 घरांची सोडत ही अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरली आणि अनेक घरांच्या वाढत्या किमती तसेच कमी क्षेत्रफळांचा मुद्दा हा काही राजकीय नेते आणि सामाजिक संघटनांनी पुढे आणलाय। वाशी सारख्या ठिकाणी अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांसाठी सिडकोने उभारलेल्या घरांच्या किमतीत 75 लाखांपेक्षा पुढे गेल्या आहेत। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक सर यांनी सुद्धा मध्यंतरी 75 लाखांचे घर स्वस्त कसे ही म्हणजे त्यांची मुलाखत आलेली होती, लोकसत्ताला देण्यात आलेली होती, तेव्हा ही कशी परवडणारी घरे असा सवाल उपस्थित करत सिडको प्रशासनाला धारेवर धरले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही मध्यंतरी मोठे आंदोलन केले। मागच्या 3 तारखेलाच जे आंदोलन झालेलं होतं बेलापूरला, येथे मध्ये खूप सारे जे सिडको सोडत जे विजेते होते यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि हे निदर्शनास आणून दिलेले आहे की हे सिडकोची घरे ही खूप महाग आहेत, सामान्यांना परवडणारी सारखी नाही आहेत। हे सिडकोची जी घरे आहेत हे अल्प उत्पन्न गटासाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे। तर याच्यामध्ये जी गणना केलेली आहे हे खूप म्हणजे मिडल क्लास फॅमिलीचे लोक असतात, यांना ही घरे जे 75 लाख रुपये, जे 45 लाख रुपये जे घरांच्या अवाढव्य वाढलेल्या किमती आहेत हे खूप जास्त आहे असे त्यांनी मोर्चाद्वारे सुद्धा सिडकोच्या निदर्शनास आणून दिलेले आहे। या घरांच्या मुद्द्यावरून सिडको प्रशासनावर चारही बाजूने टीका होत असताना सोमवारी आपली भूमिका स्पष्ट करत सिडकोने सारव करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सोमवार म्हणजे काल
जे सोमवारी जे सिडकोचे अधिकारी आहेत त्यांनी या गोष्टीमध्ये जे आंदोलनं झाले याच्यामध्ये जे घराचे क्षेत्रफळ आणि घराच्या किमती आहेत त्यामध्ये त्यांनी हे सांगितले की ह्या घराच्या किमती आणि हे व्यवस्थित आहे आणि घराच्या क्षेत्रफळामध्ये ते बाल्कनी ॲड केलेले नाही आहे, रेरामध्ये ते ॲड केले नाही म्हणून रेरामध्ये हे 290 चौरस फूट दाखवत आहे आणि आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे म्हणून ते 322 चौरस फूट दाखवत आहे। हा बाल्कनीचा डिफरन्स त्यांनी समजून सांगितलेला आहे। नवी मुंबईतील खारघर, वाशी, वामनडोंगरी, तळोजा, मानसरोवर, कळंबोली आणि पनवेल या 7 नोडमध्ये ही घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्पोत्पन्न गटांकरता उपलब्ध करून देण्यात आली होती। या योजनेअंतर्गत अर्जदारांना आपल्या पसंतीच्या 15 सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते। योजना सुरू होऊन 1 महिन्यांचा कालावधीत सुमारे 1 लाख अर्जदारांनी या योजनेकरता सहभाग नोंदवला। या योजनेतील घरांचे चटई क्षेत्रफळ हे 322 चौरस फूट 1 BHK, 398 चौरस फूट 1 BHK आणि 540 चौरस फूट 2 BHK अशी गृहनिर्माण योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाच्या घरांचे क्षेत्रफळ हे 322 चौरस फूट असल्याचे नमूद करण्यात आले। 322 चौरस फूट क्षेत्रफळांमध्ये त्या घरात असणाऱ्या 2 बंदिस्त बाल्कनीचे क्षेत्रफळ समाविष्ट आहे। बाल्कनीचे क्षेत्रफळ आहे जे लेटर ऑफ इंटेंट मध्ये आलेले आहे त्याच्यामध्ये बघा हॉल आणि बेडरूम मध्ये जी बाल्कनी आली आहे त्यांनी त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे म्हणून ते 322 चौरस फूट दाखवण्यात आलेलं आहे। आणि जेव्हा रेराच्या साईडमध्ये जेव्हा तुम्हाला आता लेटर ऑफ इंटेंट आलेलं आहे त्याच्यामध्ये हे 290 आलेलं आहे आणि जाहिरातीमध्ये 322 होतं, तर हा त्यांनी डिफरन्स समजून सांगण्यात आलेला आहे। असे हे प्रकल्पातील घरांच्या रेरांमध्ये नोंदणी करताना रेरा चटई क्षेत्रफळात 2 बाल्कनीच्या क्षेत्रफळाचा समावेश करण्यात येत नाही असे स्पष्टीकरण सिडकोने दिलेले आहे। आणि सिडकोच्या घरांना इतर घरांपेक्षा जास्त मागणी आहे कारण की त्यांनी सांगितले की प्रत्येक प्रकल्पात असणाऱ्या सोयी सुविधांबाबतही गृहनिर्माण योजनेत नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे या योजनेत अर्ज करताना घरांचा आकार, क्षेत्रफळ या प्रकल्पाअंतर्गत असणाऱ्या सोयी सुविधांबाबत सर्व अर्जदारांना कल्पना होती। बाजारभावाच्या किमती व सिडकोची किंमत निश्चितपणे धोरण लक्षात घेऊन घरांच्या किमती ठरवण्यात आलेल्या आहे। जे मार्केट व्हॅल्यू आहेत, जे प्रायव्हेट बिल्डरची घरे आहेत, ज्या लोकेशनमध्ये जी घरे निघालेली आहेत आणि आपली सिडकोची घरे याच्यामध्ये जे जमीन जे बाजारभाव आहे सध्याचे तिथे हे डोळ्यासमोर ठेवूनच आपण घरांचे दर ठरवलेले आहे असे सिडकोने सांगितलेले आहे। शिवाय गुणवत्तापूर्ण बांधकाम घरांच्या किमतीमध्ये 2 वर्षाचा देखभाल खर्च समावेश असतो म्हणजे जे मेंटेनन्स असते आपल्याला 2 वर्ष मेंटेनन्स आपल्याला हे सिडकोला द्यावे लागत नाही। मोफत वाहनतळ इत्यादी सुविधांनी गृहसंकुले परिपूर्ण आहेत आणि मेंटेनन्स सुद्धा 2 वर्ष असतो। आणि जे आपल्याला पार्किंग असते 4 व्हीलर 2 व्हीलर हे याला पार्किंगचे आपल्याला वेगळे पैसे द्यावे लागत नाही कारण की पार्किंग हे तुम्हाला घर घेतल्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम मध्ये हे फ्री असते। खासगी विकासकांच्या घरांच्या तुलनेत या सुविधा कोणत्याही बाबतीत कमी नाहीत। या उलट सर्व सुविधांसह गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेली घरे ही सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यातील आहेत असेही सिडकोने स्पष्ट केलेले आहे। बघा सांगण्याचं थोडक्यात तात्पर्य म्हणजे ही जी सिडकोने जे आता मागच्या 5 ते 10 दिवसांमध्ये जे आंदोलनं झाले, ज्यांना लेटर ऑफ इंटेंट आल्यानंतर घराचं क्षेत्रफळ कमी दाखवण्यात आलेलं आहे आणि हे जे अलीकडे जे नेतृत्व झाले, जे मोर्चा झाले याच्यामध्ये त्यांनी जी सिडकोने सारव केलेली आहे किंवा घराच्या किमती हे तिथल्या बाजारभावच्या नुसारच ठरवून हे आपण किमती ठरवलेल्या आहेत आणि घराचं जे क्षेत्रफळ सुद्धा त्यांनी जे बाल्कनी ॲड केलेली नाही आहे रेरामध्ये म्हणून ते तुम्हाला लेटर ऑफ इंटेंटमध्ये असं आले जे चौरस फूट म्हणून ते दाखवण्यात आलेलं आहे। तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू। व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद।